मंडळी, दिवस गणेशोत्सवाचे आहेत, पण चर्चा आणि वातावरण मात्र निवडणुकीचं आहे. आणि आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या या दरबारामध्ये राजकीय मंडळी खूप मोठ्या संख्येने येत आहेत, बाप्पाचं दर्शन घेत आहेत, पण काय मागितलं हे मात्र सांगत नाहीयेत. आज जनरेशन नेक्स्टचे 2 डॉक्टर आपल्या सोबत आहेत आणि एक लाडकी बहीण सुद्धा आहे. त्यामुळे आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर तुमच्याकडे येतोय. अशी ख्याती आमच्या बाप्पाची की इथं मागितलेलं पूर्ण होत असतं. मला माहिती आहे नक्की तुम्ही काहीतरी बाप्पाकडे मागितलंय. आम्हाला सांगणार आहात का तुमच्या मनात काय, बाप्पाकडे काय मागितलंय? मला वाटतं बाप्पाने आतापर्यंत सर्व काही दिलेलंच आहे. हां, मागायची गरज लागत नाही आणि मनामध्ये जे बाप्पा ओळखतो. बर. तर मला वाटतं पण मनात काय, आमच्या मनामध्ये आहे ते नक्कीच बाप्पा जे आहे पूर्ण करेल. गेले जर मागे वळून जर पाहिलं तर बोलू आज मागे कुठे होतो आणि आज कुठेपर्यंत राहिलो. मला वाटतं बाप्पाच्याच आशीर्वादामुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळेच आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री देखील झालेले आहे. त्यांच्या हातून चांगलं काम या महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण त्यांच्यापर्यंत चांगल्या योजना पोचवण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री जोरदार करत आहेत आणि तो आशीर्वाद जो आहे तो बाप्पाने दिलेला आहे. पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव सुद्धा वर्षावरच असावा. पुढच्या वर्षीचा गणेशोत्सव देखील महायुतीच्या माध्यमानेच आणि महायुतीचंच सरकार हे बाप्पाच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रावरती येईल. आपल्यासोबत आणखीन एक डॉक्टर आहेत. डॉक्टर, लोकसभेचं तिकीट हुकलं, पण आता मुंबई आणि विधानसभा मारायची हे गणित पक्क आहे का? नाही, असं काय अजून ठरवलेलं नाही. आज बाप्पाच्या दर्शनासाठी आलो. माझा काय फार वशिला लागला नाही, त्यांचा वशिला जोरात दिसतोय. त्यांची इच्छा पूर्ण व्हाव्यात, आमचं आपाप लाईन लागून जाते, नंबर लागून जाते असं वाटतं. म्हणजे तुमचं यावर्षी आम्ही पक्क धरायचं? नाही, तसं नाही. जसं मी म्हटलो, माझा वशिला कमी पडला. मी मागितलंच होतं, पण मला काही ते मिळालं नाही. यांनी मागितलं, याला मागितल्यापेक्षा जास्त मिळालं. तर मी त्याचा हात धरून तो जे मागेल त्याची इच्छा पूर्ण करा देवा, एवढंच मी म्हणतो. बाकी सध्या लाडक्या बहिणींचे खूप अच्छे दिन आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण अनेकांना प्रश्न पडलेला आहे की ताईंचे अच्छे दिन कधी येणार? भाजपमध्ये येऊन बरेच दिवस झाले ताई. आम्ही फक्त नाव ऐकतो की राज्यपालांच्या यादीत आहेत ताई, आत्ता यादीत आहेत. कसं आहे की आज बाप्पाच्या इथं आलोय आपण, छानपैकी चांगला असं मागणंही मागितलं आहे बाप्पाकडे की सगळ्यांना सुखी ठेव. आणि राहिला प्रश्न माझा, 5 वर्ष झाले भाजपमध्ये काम करते. काम करताना कार्यकर्त्याला एक प्लॅटफॉर्म लागतो, एक संधी लागते. ते देण्याचं काम माझ्या पक्षाने, आमचे नेते देवेंद्रजी यांनी कायम माझ्यासोबत केलंय. आणि त्यामुळे मला वाटतं की काही असलं नसलं तरी आपण लोकांच्या अडीअडचणीला उभे राहतो, हे सुद्धा फार मोठं आहे. काही मिळवायलाच पाहिजे म्हणून आपण काही काम करतोय असं कधी डोक्यात कधी आलंच नाही. त्यामुळे काही असले आणि नसले तरी मला तसा काही फरक पडत नाही. ठीक आहे, पण तुम्ही महायुतीचे 3 जण आहेत. मला एक प्रश्न तिघांना कॉमन आहे. एक अग्निपरीक्षा आहे पुढच्या 2 महिन्यावर तुमच्या सगळ्यांची, किती टफ आहे? नाही बघा, प्रत्येक निवडणूक ही टफ असते, परंतु त्याच्यासाठी पूर्ण तयारीने त्या ठिकाणी महायुतीचं सरकार उतरलंय. आपण बघितलं की समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्याच्या आयुष्यामध्ये त्याला आनंद देण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून होतोय. आणि असं कुठला घटक नसेल की ज्याच्यासाठी महायुतीच्या आमच्या नेत्यांनी काम नसेल केलं. आता आपण बघताय महायुतीचे आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, हे फील्डवरती काम करणारी लोक आहेत. 2.5 वर्ष तर महाराष्ट्रातल्या लोकांनी मुख्यमंत्री कोण यांचा चेहराच बघितला नव्हता. जो बघायचे ते स्क्रीनवर बघायचे, फेसबुकच्या माध्यमातून. पण आत्ताचं जे आमचं सरकार आहे ते फेस टू फेस लोकांना जाऊन लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक घटकाशी बोलणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या अनुसार विविध योजना या महाराष्ट्रासाठी आणल्यात. आणि मला हेही सांगताना विशेष आनंद होतोय की या तिघांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रसुद्धा 1 नंबरला घोडदौड करतोय. नक्कीच. तुम्हालाही अग्निपरीक्षेला कदाचित काही दिवसातच जावं लागेल. एक परीक्षा थोडक्यात हुकली, तयारी झाली? हो, आता शेवटी कसं आहे, हा विजय झाला. विजय झालेला माणूस विश्लेषण फार करत नाही. पराभव झालेला माणूस हा मोकळा बसलेला असतो, त्याला विश्लेषणाला प्रदीर्घ वेळ मिळतो. त्यामुळे आता सगळं विश्लेषण झालंय, आत्मचिंतन सगळं विचारवंत सगळं करून आता मी परत नॉर्मल झालोय. त्यामुळे आता मला काही टेन्शन नाही.
नव्या लढाईलाही तयार झालाय. हो हो एकदम एकदम. ओके. तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या या अग्निदिव्यासाठी, अग्निपरीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आमचा बाप्पा नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल अशी आशा करूया. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दरबारात आला त्याबद्दल. थँक्यू सो मच.